माझं नाव आरिफ खान, जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष. जैन मित्रांनो, मी 2024 मित्रांनो आता तयारीत राहा की भारताला स्वातंत्र्य मिळत आहे, म्हणजे 76 वर्ष पूर्ण होत आहेत 15 ऑगस्टला. पण आपल्या ज्या गुलाम्या आहेत आपल्या गाडीवाल्यांच्या, त्या काही मिटलेल्या नाही. म्हणजे 76 वर्षात बी अजून आपण गुलामीच करतोय. म्हणजे पैसे कमवायचे, फायनान्सला द्यायचे, पैसे कमवायचे, पोलिसाला द्यायचे, पैसे कमवायचे, RTOला द्यायचे, पैसे कमवायचे, गावकऱ्यांना द्यायचे. हा आपला खेळ चालू आहे. कसं तरी आपलं चाल ढकल करून आपण आपलं पोट भरतोय. शिल्लकमध्ये कोणी गाडी धंद्यावाला नाही आहे सध्या. शिल्लकमध्ये बॅलन्स ठेवला आहे असं कोणच नाही. ठीक आहे ना. तर त्याच्यातनं आता आपण 15 ऑगस्ट म्हणजे 16 ऑगस्टला कुठल्याही परिस्थितीत आपण हिट अँड रनच्या कायद्याव्यतिरिक्त, हिट अँड रनचा कायदा रद्द झालेला नाही, ते रद्द करण्यासाठी, त्याच्यानंतर रोड सुरक्षा जी अपघात हा जाणून बुजून झालेला नसतो. अपघातामध्ये लोक हिट अँड रनचा कायदा तुम्ही आणला खरा, पण तुम्ही हा ड्रायव्हर लोकांचा कायदा आणलाय का की ह्याला पब्लिक जेव्हा जीव मारतं तर त्याला कायदा नाही आहे. म्हणजे पैसे ॲक्सिडेंट झाल्यावर 7 लाख बी भरायचे आणि 10 वर्ष बी भोगायची. आणि माणसाने जेव्हा निर्दोष ड्रायव्हरला मारलं जातं त्यावेळेस मात्र कुठला कायदा नाही. म्हणजे त्या ड्रायव्हरच्या जीवाची हमी नाही. देशाचा हिरो आहे ड्रायव्हर, देश चालवतो ड्रायव्हर. काय पटत असलं तर बघा. पण पुढचं बी सांगतो अजून की चेकपोस्ट 1 जुलै 2024ला मध्य प्रदेश सरकारने चेकपोस्ट सगळे बंद केलेले. तिथं पर डे 25 ते 30 लाख रुपयाची एका चेकपोस्टला उलाढाल होती. म्हणजे बेकायदेशीर पैसा 25 ते 30 लाख रुपये. ठीक आहे ना. म्हणजे गाडी किती पेपर क्लिअर असू दे, ओव्हरलोड नसू दे, पण चेकपोस्टवर पैसे द्यावे लागतात. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी चेकपोस्ट पूर्ण बंद झालं पाहिजे. आणि हा इलेक्शनचा पिरियड आहे, आत्ताच होणार आहे, हे सगळं आत्ताच होणार आहे. तर 16 ऑगस्टपासून आपला महाराष्ट्र म्हणजे पूर्ण भारतामध्ये आम्ही लोक बंदचं आव्हान करत आहोत की बंद झाला पाहिजे. आणि जोपर्यंत चेकपोस्ट बंद होत नाही, रोड सुरक्षा मिळत नाही, मानधनाची हमी मिळत नाही, रिक्षावाले, टेम्पोवाले, बसवाले, ट्रकवाले, जीपवाले, वडापवाले सगळे ह्याच्यामध्ये सामील व्हायचे तर आपल्याला फायदा होईल. 1972च्या असंघटित कायद्यानुसार असंघटित कामगार म्हणजे आपण सगळे असंघटित कामगार आहोत, त्यांना मानधन दिलं पाहिजे असा कायदा आहे. पण आजपर्यंत मानधन मिळालं नाही. 2015ला ड्रायव्हर मेल्यानंतर 5 लाख रुपये देण्याची हमी ह्यांनी दिली होती, नरेंद्र मोदी साहेबांनी. पण 2024 आलं तरी कितीतरी ड्रायव्हर, रोज 450 ड्रायव्हर एक्सपायर होतात रोडला ॲक्सिडेंटमध्ये. आणि 30% ड्रायव्हर लोकांची संख्या ऑलरेडीच कमी झालेली आहे. आणि त्याच्यातनं जर असे कायदे येत असेल तर हा व्यवहार ठप्प होणार आहे सगळा. तर याच्यासाठी 16 ऑगस्ट रोजी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पूर्ण भारताला बंदचं आव्हान करतोय. 16 ऑगस्टला भारत बंद झाला पाहिजे. कुठलाही ड्रायव्हर गाडीवर नाही गेला पाहिजे. कुठलीही गाडी मालकांनी, तिथे 100 गाड्या असो नाही तर 200 गाड्या असो. आत्ता जर नुकसानाचा तुम्हाला विचार करत असाल तर जीवानिशी जाल आणि गुलामीत राहावं लागेल. तर त्याच्यामुळे ड्रायव्हरचा जीव लई महत्वाचा आहे. ड्रायव्हर हा खरंच भारताचा हिरो आहे. हा देश चालवतो. इकडचा माल तिकडं नेणं, तिकडचा माल इकडं नेणं. रात्री अपरात्री पावसा पाण्यामध्ये तुम्ही घाटात जाऊन थोडं 1-अर्धा तास उभं राहून बघा की ड्रायव्हरचे काय हाल होतात. काय मेहरबानी करा मित्रांनो, ही क्लिप जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. माझं नाव आरिफ खान, जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष. आता भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेमधले जे लोक आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला भारत सरकारकडनं किंवा महाराष्ट्र शासनाकडनं आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे गाडी खरेदी विक्रीचं लायसन मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जी गाडी आपण विकत घेतो, विकत घेणारे जी लोक आहेत त्यांना ती आरसी ज्यांनी विकत घेतली त्याचं ट्रेड सर्टिफिकेट जर जोडून दिलं RTO ऑफिसला किंवा नोटरी जोडून दिलं तर ती RC गाडी घेणाऱ्याच्या पशी यावी. कारण गाडी ज्याच्याकडनं घेतली जाते परत ती RC 15 दिवसानंतर त्यांच्याकडे जाती. त्यांच्याकडे गेल्यानंतर ती RC मिळवायसाठी
मग त्याच्या मागं लागावं लागतं, मग त्याला पैसे द्यावे लागतात 10, 20, 25 हजार रुपये जे काय असतील ते. ठीक आहे ना. तर ते RC आपल्याला मिळावं हा एक मोठा उद्दिष्ट या बंदच्या मागं आहे. तर 16 तारखेपासून 16 ऑगस्ट 2024 म्हणजे 15 ऑगस्टला घरी गेल्यानंतर परत कामावर यायचं नाही जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही. ST महामंडळाशी बी भेटण्याची तयारी माझी चालू आहे. ST महामंडळ बी बंदच्या पवित्र्यात आहे, तर त्यांच्यामुळं आपण त्यांना सपोर्ट करू, ते आपल्याला सपोर्ट करतील. ठीक आहे ना मित्रांनो. 16 ऑगस्ट कुठल्याही परिस्थितीत बंद ही जास्तीत जास्त व्हायरल क्लिप झाली पाहिजे, प्रत्येक ड्रायव्हर मालकाजवळ पोहोचली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. जय हिंद.